मोठमोठ्या संकटांना माझ्या शेतकरी राजाला आज पण सामोरं जावं लागतंय. आणि सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही पंचनामे करून जे कोणी शेतकरी असतील, द्राक्ष बाग असतील, आज मुख्यात पाहायचं जर झालं तर सगळेच शेतकरी आज लॉसमध्ये आहे. कारण टमाट्यांनाही भाव नव्हता. तर त्या पुढे असेल द्राक्ष बाग आहे, तर द्राक्ष बागे बऱ्याचशा शेतकऱ्यांची द्राक्ष बागे निघाली नाही, काही क्वचित शेतकऱ्यांची द्राक्ष बाग आज निघाली. आणि पूर्ण वर्ष त्यांच्या मुलांचे शिक्षण असतील, लग्न कार्य असतील किंवा घरात काही कोणत्याही गोष्ट असेल, हे सगळं त्यांच्या शेतीवरती अवलंबून आहे, सगळ्या शेतकऱ्यांचंच. मग आज त्या शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टींसाठी पैसे आणायचे कुठून? या गोष्टीची कुठं ना कुठं काहीतरी एक छोटीशी नुकसान भरपाई म्हणा किंवा छोट्याशा प्रमाणात फुलाची पाकळी म्हणून काहीतरी मदत स्वरूपात सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून आणि या द्राक्ष बागायतदारांना असेल किंवा सगळ्या शेतकरी बांधवांना असेल कर्जमाफी तर नाहीच म्हणता येणार, कारण कर्जमाफीचे आश्वासन आम्ही बऱ्याचशा दिवसापासून ऐकले होते, त्याच्यात आम्हाला कुठल्याही प्रकारचं काहीच बघायला मिळालं नाही. पण ठीक आहे, कुठंतरी तुम्ही याचे पंचनामे करून आम्हाला मदत स्वरूपात काहीतरी का होईना आणि लवकरात लवकर याच्यावरती